देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यामधील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेलेले. गुजरातमध्ये मात्र जमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर राज ठाकरे यांनी आधी गुजरातवर स्तुतीसुमनं उधळली होती असं म्हणत नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांना डिवचलेलं आहे. या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते. त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? दाससाहेबांनी गुजरातची खूप तारीफ केली होती. ते स्वतः गुजरात पाहायला गेले होते. तर गुजरातला जर उद्योग गेले असतील तर ते परत आणले पाहिजे. शेत जमिनी पण परप्रांतीय आणल्या पाहिजे.